बघा करण बघा कुठे कंटोला जमा करायला गेले बघा, पूर्ण खाली आणि आम्ही असं वर आलो पूर्ण. आणि हे बघा फायनली खाण्यासाठी काय याला बोलतात, केलबा 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 काढलेला आहे. त्याच्याने ना मीठ मसाला पण लावून एक नंबर लागते. हे बघा कमीत कमी 3 वेळा खाऊ आपण. मस्त आहेत ना. भरपूर आहे. बघा आता लिचीची फिडिंगचा टायमिंग झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आम्ही आता खूप उंचावरती डोंगरावरती आलो. तर डोंगरावरती कशासाठी आलो करण सोबत, तर कंटोला जमा करण्यासाठी आलो. कारण या सीझनला ना कंटोलाची भाजी खूप छान लागते. आपण गेल्या वर्षी पण व्हिडिओ बनवली करण सोबत, आणि करण सोबत आणखीन मित्र आहे. ते बघा हा प्रणय आहे, आणि तुझं नाव काय? सार्थक. हे आत्ता भेटलाय मला, संदेश आणि करण. तर आता आम्ही म्हणजे इंट्रो ना आता हा मध्ये आम्ही शूट करतोय, कारण सकाळपासून एवढा पाऊस पडते ना, तर इंट्रो आम्हाला शूट करायला काही भेटला नाही. म्हणून आता थोडासा चान्स भेटलाय, पाणी थोडंसं कमी झालंय म्हणून आम्ही इंट्रो शूट करतोय. आता आम्ही लोकेशनवरती आमच्या पोहोचलो आहोत, आणि तुम्ही पण आता बघून घ्या जंगलामधून कंटोलाची भाजी कशी शोधली जाते, कंटोलाच्या भाज्यांचा ताना कसा असते, फुलं कशी असतात त्याच्यावरती, हे सर्व तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. आणि कंटोला भेटल्यावरती घरी गेल्यावरती स्नेहा तुम्हाला त्याच कंटोला भाजीची एक भारी रेसिपी दाखवणार आहे. तर चला कंटिन्यू राहा. छत्री उडायला लागली. आता तुम्ही व्हिडिओ स्टार्ट पासून ते एंड पर्यंत बघून घ्या. आहेत का? तर हे बघा, हा जो ताना बघताय ना तुम्ही, हा कंटोलाचा आहे. बघा असा पिवळा फूल असतो कंटोल्याच्या ताण्यावरती. आणि बघा तुम्ही जर नीट बघितलं ना, तुम्हाला असा बारीकसा असा आलं दिसते. आता हा खाली पडून जाईल आणि याचा कंटोला तयार होईल. बघा ॲक्च्युली आम्ही ना आता स्टार्ट केलंय कंटोला बघायचं, पण इथं जवळच्या भागावरती कसं लोक काढून गेलेले आहेत ना. तर हे बघा असे ताने बघा उलटे केलेले, याचा अर्थ इथनं काढून गेलेले आहेत. आणि बघा इथे कंटोला आले बघा, किती सुंदर असं बघा. आणि ही भाजी खायला खूप चांगली लागते. हा मस्त लागते, माझी आवडती. वर्षांनी एकदा भेटते, पण या सीझनलाच भेटते, पावसाळ्याच्या सीझनला. हे बघा इथे एक आपल्याला दिसतोय, म्हणजे जेव्हा असा हात करणार ना एकदम परफेक्ट दिसणार. तर बोनी झालेली आहे कारण आपली. हा बघा तिथे काय पण छोटा आहे तो, आहे का? हा बघा मस्त. तर एवढी निरखून बघायला लागतात ना, खरंच खूप निरखून बघायला लागते, तेव्हा ते समजते. आणि त्याच्यामध्ये कसं आपल्यासोबत करण आहे, तर करणला कसं सर्व माहिती आहे. आता तुम्हाला मी एकदा दाखवतो बघा. आता अरे आता इथे एक दिसलेला, हा इकडे लगेच गायब होतात असं वाटते का काय. आता तुम्हाला दाखवतो. हे बघा किती मस्त अशी साईज भेटलेली आहे बघा, मीडियम साईजची. हे बघा आपल्याला आतापर्यंत ना जवळजवळ 7-8 भेटलेले आहेत. बोनी मस्तपैकी झालेली आहे. तर आता पावसाचं वातावरण पण मस्त झालेलं आहे, एकदम काला काला असं ढग झालेले आहेत. तर खूप जोरात पाऊस येणार आहे. तर चला आता पटापट आपण कंटोला काढूया ही भाजी आणि जाऊया घरी. ही बघा कशी बारीक बारीक कंटोलाची भाजी आलेली आहे. आणि ही भाजी ना पावसाळ्यामध्येच खायला मस्त ना. तुम्ही तरी भरपूर वेळा आता खाल्ली असेल. आता आज पण खाल्लीस. मी पण त्या दिवशी दिघोड्याला गेलो होतो. दिघोड्याला आमचं थोडंसं काम होतं. तर येता येता मस्त म्हणजे ते आपले आदिवासी बांधव असतात ते विकायला बसलेले, त्यांच्याकडनं 100 रुपये घेतले. काय वाटली खायला. तर लगेच मनामध्ये आलं का विचार आला, जाऊन करण सोबत रानामधून आणूया आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखवूया रानामध्ये कशी कंटोला भेटतं. ते बघा इथे समोर होता, तरी पण 2 होती, तरी आम्हाला दिसली नव्हती. बघा आता पाऊस पण जोराचा आलाय, तर चला पटापट करूया. तर आता आम्ही चाललोत कंटोला बघायला. आणि पाऊस पण बघा कसा लागलेला आहे, एकदम भरपूर पाऊस लागलेला आहे. तरी आपल्याला वरती चढायला लागेल ना डोंगरावरती. हे ताने आहेत ना, ताने आपले कंटोल्याचे, त्याच्यावरती फुलं तुम्हाला जास्त दिसतील, पण त्याच्यावरती कंटोला दिसणारच नाही ना लवकर.
आणि ज्या कंटोलीच्या तानावरती फुलं कमी ना त्याच्यावरती कंटोला जास्त भेटतात. याच्यामध्ये पण मेल फिमेलचा काहीतरी फरक असते ना. जास्त फुलं असतील ते मेल असतं ना. झाड बघा, हा रानांचं झाड आहे. पिवली पिवली फलं येतात ना त्याला रान्न बोलतात. आता उलागली रान्न. देते आपण आपल्याला गणपती आले ना हा, घेतून या गणपतींची एकदम फेवरेट भाजी हा यांची डेट्यांची. मस्तपैकी याच्यामध्ये वाटाणे टाकून बनवतात ना. आलू वड्या पण आलू वड्या पण बनवतात. हे बघा डेठ्या याच घेतात. किती आल्यात बघा. दरवर्षी इथे येतात. दरवर्षी येतात का इथे. दरवर्षी येतात. चला आता जाऊया मग. करण बघा कुठे कंटोला जमा करायला गेले बघा. पूर्ण खाली आणि आम्ही असं वर आलो पूर्ण. आणि बघा प्रणयनी पण काढली. प्रणय दाखव एकदा. हे बघा मस्त. हा प्रणय. करण भेटली का. कसला. अरे वा मस्त. साईज बघा कसली आहे मित्रांनो कंटोलाची. एक नंबर. हिंदीमध्ये याला ककुरा काहीतरी बोलतात ना वाटतं. माहित नाही. तुमच्या एरियामध्ये काय बोलतात कंटोलांना नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. किती भेटले आतापर्यंत. हा ओके मस्त भेटले. आता आम्ही ना डोंगराच्या शेवटच्या टोकावरती आलो. ए आरामात हा करण. बघा किती उंचावरती आलो. आणि मला सारखा मोबाईल वाचून पकडायला लागते. तर हे बघा सार्थकनी पण कंटोला शोधलाय. आम्ही बघा किती वर आहोत. आणि कंटोलचा बघा झालेला आहे. याला आता आपण खाऊ नाही शकत. तर आता याच्यामध्ये बीज तयार झाले असतील ना कंटोल्याचा. बिया तयार झाल्या असतील ना कंटोल्याच्या. दाखव जर इकडे. हा बघा. आता वरून आम्ही खाली उतरलो आहोत. बाबा वरून जेव्हा वरती गेलो आणि वरची डोंगरावरनं खाली उतरत होतो ना एकदम असं खोल बघितल्यावरती किती भीती वाटत होती. हा आणि जंगल पण मस्तपैकी भरलेलं आहे. हिरवा हिरवा गार झालेला आहे. पण खूप स्ट्रगल आहे हा या अशा भाज्या काढायला. मी तुम्हाला याच्या अगोदर पण आपण जंगली भाजी म्हणजे शेवळाची भाजी घेतली तेव्हा पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर खूप मेहनत असते. पण जेव्हा तुम्ही मार्केटला जाणार नाही भाज्या वगैरे बघायला जंगली खूप तुम्हाला स्वस्त मिळतात. आणि पण काही लोक त्याच्यामध्ये पण पैसे कमी करतात. पाण्याचे झरे बघा कसे वाहतात. बघा आहेत का. 4 होती 2 फुटली. अच्छा हा मस्त. तर आता आमची कंटोला फोडून झाली आहेत. तर आता दादा एवढे लांबून आता आमच्या सोबत भेटते. हा आता आज आम्ही काहीतरी नवीन दाखवणार आहोत. तर तेल आता आम्ही फोडून खाणार आहोत. अरे वा खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. तर पहिल्यांदा म्हणजे मी हे दुसरी वेळेला खातोय. दुसऱ्या वेळेला. तर आता आपल्याला ना हे केल काढून देणार आहेत. आणि याच्यावरती फुल झालं ना का त्याला काढला जाते म्हणजे खाण्यासाठी तयार झालं जाते. काढतोच का सार्थक. तर हे बघा आता सार्थकला तुम्ही बघताय. आणि बघा तन्मयीने इथे गोरी चिमुरी पकडली. मस्त. आणि हे बघा फायनली खाण्यासाठी काय याला बोलतात. केलबा. केलबा. केलबा काढलेला आहे. केल 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 काढलेला आहे. चला आता बघूया. करण आता साफ करून खायला करणार आहे आपल्याला. बघूया कसं करतो साफ. तो कापून टाकतो. अच्छा अच्छा तो बघा साईडचा आहे ना तो खराब झाला आहे. तो कापून काढतोय. ओके पकड. इसे कहते हैं खाना. एकच नंबर. माझ्या हातात दे.
हे मी पकडते हा. तर तो आपण 16 का. आता हे 16चा आहे का? या सर्व गोष्टींचा अनुभव मला करण सोबत दरवर्षी मिळतोय. पडला अरे बघा आता सर्वजण घेतात. खा चला करा सुरुवात. करण खा मस्त लागतंय. चला आपण पण खाऊया. हे सेकंड टाइम खातो मी. याची चव ना थोडीफार काकडी सारखी लागते ना. खूप छान एक्सपिरियन्स आहे. एनर्जी भेटते. हा एनर्जी मिळते बोलते कारण छान लागते. पण जी आपली बघा कोवली काकडी कशी असते तसं लागते ना सेम. काहीच फरक नाही. या केल खायला हे लोक रानामध्ये ना याला केलबा बोलतात. केलबा तुम्ही जर कधी खाला असणार ना तर नक्की याला सांगा काय बोलतात तुमच्या एरियामध्ये. कारण प्रत्येकाच्या 10 किलोमीटरच्या अंतरावरती प्रत्येकाची वेगवेगळी भाषा असते बोलण्याची. त्याने ना मीठ मसाला पण लावून एक नंबर लागते. काय बोलतो. हो आणि आलो का मीठ मसाला घेऊन येतो. पण आपला काही प्लॅन नव्हता ना. हे दोघे तिकडे शोधत होते म्हणून आपल्याला ते भेटले ते. तर बघा याच्यासोबत ना मीठ मसाला लावून पण भारी लागतोय. कारण सांगतोय आमचा प्लॅन नव्हता. आम्ही असं अचानक आता हे केलेलं आहे. हे दोघं जण भेटले म्हणून यांना सांगितलं चला काढा म्हणून. नाहीतर आम्ही जर प्लॅन करून आलो तर मीठ मसाला घेऊनच आलो असतो ना. खूप स्ट्रगल आहे मित्रांनो भाजी आणण्यासाठी. अशी जंगलमधली भरपूर स्ट्रगल आहे. तर हे बघा जंगलमधून किती निरखून काढावी लागतं. म्हणजे नजर ना एकदम तेज पाहिजे. आता एवढ्या याच्यात तुम्हाला कंटोला दिसतच नसेल कारण त्याचं पण कलर सेम पानांसारखं असतं. दिसतंय का बघा. नाही दिसत. आता मी दाखवल्यावरती लगेच दिसले बघा. हा बघा म्हणजे कलर बघा ना सेम पानाला मॅच होते असा कलर आहे. हा बघा घे. तर मित्रांनो आता आपण घरी आहोत. घरी म्हणजे मी आलो तरी पण 4:30-5 वाजता आलो ना. मग आपले जे मसाल्याचे कुरिअर होते त्यांनी ज्यांनी आपल्याकडनं मसाले ऑर्डर केले होते त्यांचे पहिले कुरिअर करून आलो. आणि आता वाजलेत रात्रीचे 8:30 आणि सानूला पण आता ट्युशन मधनं घेऊन आलोय. तर चला मित्रांनो कंटिन्यू आता आपण जंगलामधून करण सोबत जाऊन कंटोलाची भाजी आणली ती बनवून घेऊया. कोणती रेसिपी बनवणार. साधीच रेसिपी बनवूया कारण खूप 2 ते 3 वेळा तुम्ही आणली आहे. मी अलग अलग रेसिपी दाखवली आणि लास्ट वाली जी बनवली ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊया. खूप सुंदर रेसिपी होती ती. तर तिथे नक्की ट्राय करा. आज आपण एकदम सिंपल बनवू. आणि लास्ट वाली व्हिडिओ मध्ये आम्ही दाखवले भरलेले कंटोल्यांची भाजी. ती नक्की एकदा चेकआउट करा आणि घरामध्ये तशी भाजी सुद्धा बनवा. खरंच तुम्हाला खूप आवडेल. भरलेली कारलं भरलेली वांगी असं तुम्ही भरपूर काही बघितलं असणार. पण त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही फर्स्ट टाइम बोलू शकताय ना. तर पहिल्यांदा आपण बनवलं ना तर आम्हाला युट्यूब वरती पण तशी काही रेसिपी बघायला नव्हती. तर त्याच्यामध्ये तुम्हाला भरलेले कंटोल्यांची रेसिपी बघायला भेटेल. तर नक्की एकदा चेकआउट करा. आणि आज आम्ही तुम्हाला जी साधी एकदम कंटोल्यांची भाजी दाखवणार ती पण रेसिपी ट्राय करा. कारण कंटोल्यांची भाजी या टाइमला छान लागते खरंच. आणि ते आपल्या पोटासाठी आपल्या हेल्थ साठी खूप जास्त म्हणजे हेल्दी आहे. आणि बोलतात की सगळ्यात जास्त ताकदवर भाजी आहे. आणि स्नेहाच्या पप्पाला खूप आवडते. खूप खातात. आता म्हणजे पाऊस स्टार्ट झाला आणि कंटिन्यू त्यांना म्हणजे लागते ती भाजी. खरंच खूप छान आहे. आणि मला पण तुम्हाला सांगायचं आहे का पावसाचा एकदा सीझन आला ना का पावसाला स्टार्ट व्हायच्या अगोदर बघा आपण शेवल्याची भाजी आणली ती तर मला लागतोच. आणि कंटोल्याची भाजी सुद्धा लागतो. मी 2दा-3दा तरी खातोय ना. मग यासाठी मला किती पण पैसे द्यायला लागले ना तरी मी देतो. पण ती घेऊन येतो खाण्यासाठी जर मला स्वतः जाऊन कुठे नाही भेटली तर. चला मित्रांनो कंटिन्यू आता आपण करूया रेसिपीला सुरुवात. बघा इथे टोपामध्ये पाणी बिनी भरून ठेवलेलं आहे स्नेहाने कारण पाणी गेलेले आज. हे बघा कमीत कमी 3 वेळा खाऊ आपण. मस्त आहेत ना. भरपूर आहे. इसे कहते हैं कंटोला. त्याच्यात जास्त झालेले पण आहेत आणि कवले पण आहेत. आपण कवले घेऊया का जास्त झाले. नाही सर्व मिक्स भरपूर आहे. 3 वेळा. माझी आवडती भाजी आहे.
तर बघा किती भाजी आहे. ही भाजी आता आपण 3 वेळा तरी खाऊ शकतो आम्ही दोघे जण मिळून. पण सानू का एवढं खाणार नाही कारण थोडंसं काय स्वीट करायला बोलतात. तरी पण आता काय करायचं माहितीये का, आता ना तू थोडीशी जास्तच बनव, कारण पहिल्यांदा आपण खाणार होतो आता या वर्षीची, तर थोडी जास्तच बनव. थोडीशी एक टायमिंगला होईल तेवढी तू फक्त ठेव, बाकीची घे. नाही संपली तरी मी आहे ना खायला. तुम्ही खाणारच जरी फ्रीजमध्ये ठेवून ना दुसऱ्या दिवशी नक्कीच खातात. चला आपण आता ना साईडला काढून घेऊया जेवढी आपण पाहिजे तेवढी. तर बघा आता 3री वेळा मी पाणी घेतलेलं आहे वॉश करायला, कारण याच्या वरती खूप असं कचरा टाईप असते ना. बघा इथे टाकलेला पण आहे पूर्ण. हे बघा बेसिन मध्ये मस्त वॉश करून घ्यायचं. याचे फायदे पण भरपूर आहेत ना स्नेहा. खूप सारे फायदे, खूप म्हणजे खूप जास्त हेल्दी आहे. मस्त कट करून घेते स्नेहा. आणि बघा जर कोवली असली ना तुम्ही असं पण टाकू शकताय. जर झालेले असले कडक कडक तर त्याचं बीज काढायचं ना स्नेहा. हो कारण ते झालेलं असतं मग ते तोंडामध्ये कडक कडक असं खाता येईल. पण तुटू शकते तेवढं कडक. नाही नाही खरंच तुटू शकते. दात तरी कसं काय तुटेल. माझं तर तुटेल बाबा, माझी खूप ये खाऊ शकते. ही बघा आली लिची. बघा कशी रिंग लाईट वरती लिची 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 कम लिची. बघा मित्रांनो फायनली स्नेहाने मस्तपैकी कंटोला साफ करून घेतलेत. तुम्हाला जसं कट करायचं तशी कट करू शकता. आणि बघा एवढे बीज काढलेले आहेत कडकवाले. किती बीज काढलेले बघा. हे एकदम कडक आहेत. हे जेवणामध्ये गेलं ना का ते जेवता वेळी कर कर आवाज येते दात. स्नेहा ते दात पण तुटेल. नक्की कमेंट करून सांगा. हे बघा तर करायची आता रेसिपीला सुरुवात. तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा. आता आपण करूया रेसिपीला सुरुवात. तर हे बघा आता स्नेहा रेसिपीला सुरुवात करते. सर्वात अगोदर आपल्याला रेसिपीसाठी जेवढं तेल हवंय तेवढं घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावरती जिरा टाकलेला आहे, चिमूटभर तुम्ही बोलू शकताय. मग त्यानंतर लसूण टाकलेला आहे. या कांद्र्यानं लसणाच्या 7 ते 8 असणार. त्यानंतर मीडियम साईजचे कांदे म्हणजे चॉप करून टाकलेले आहेत 3. कमी तिखटवाली मिरची टाकलेली आहे. आणि मग त्यानंतर टोमॅटो मीडियम साईजचे 2 घेतलेले आहेत या रेसिपीमध्ये. त्यानंतर हळद, चवीनुसार मीठ. मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. त्यानंतर कंटोलाची भाजी टाकलेली आहे स्नेहाने. वाह एकच नंबर. मस्त पैकी आता मिक्स करून घ्यायचंय आपल्याला मसाल्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो. सुगंध एकच नंबर आलाय ना स्नेहा. आणि आता झाकण दिलेलं आहे. आता हा झाकण किती वेळ ठेवायचं? 10 ते 15 मिनिटं ठेवूया. पण आपण काय करणार, मी याच्यात थोडाही पाणी ऍड नाही करणार. 2 ते 3 मिनिटात असं मी चेक करणार आहे आणि अलटी पलटी करणार. तर कमी कमी 10 ते 15 मिनिटं आपण मस्त शिजून घेणार भापेवर. बघा आता लिचीची फिडिंगचा टायमिंग झालेला आहे. घे पकड भरव. ये तिला सानूला भरवायचं. सानूला भरवायचं. घे भरव. सानू नीट भरव. भरव. आरामात आरामात. नीट नीट. ती पण बेबी आहे हा छोटी. आरामात आरामात आरामात. हा बर 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 मागते बघ कशी. तिला बोलायला पण लागतं. सानू थोडी शिकते ती नंतर परफेक्ट होईल ना सानू. झाला बस झाला. फायनली तुम्ही बघू शकताय भाजी झालेली आहे. आणि आता स्नेहा कोथिंबीर टाकते. आणि बघा इकडे अख्खा मसूर पण झालेला आहे. तर मित्रांनो या जेवायला या मस्त वेगळी. बघा काय भारी भाजी बनवली. आणि सानू तिथे आता बिझी आहे
बघा सानूची ड्रॉइंग बघा, ती असंच करते अजून पण तिला क्लास वगैरे लावला नाही, छान बनवते बघा. कॉकटेल पक्षी इथे आपली सॅसी असेल चल लिची बघा कशी काढली. तर चला या जेवायला सानू आणि स्नेहा नंतर जेवणार आहे. सर्वात पहिले मस्तपैकी आपण भाजी टेस्ट करूया. भाजी पण बघा किती मस्तपैकी अशी झालेली आहे. माझ्या तोंडामध्ये पाणी सुटलंय कारण वर्षांना तुम्हाला खूप आवडते ना. आवडते पण भरपूर. या जेवायला मित्रांनो. हो नानाला पण भरपूर आवडतं. एकच नंबर. या भाजीची थोडी टेस्ट ना तुम्हाला कशी लागेल माहितीये का, कारलं असत ना कारलं त्याची सारखी थोडी करसट लागते, म्हणजे नॉर्मल एकदम. अशी एवढी पण नाही, पण फील होते खाताना. हा फील होते. खूप छान. किती मस्त वेगळी झाली. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे ना. हो नक्की ट्राय करा, खरंच तुम्हाला आवडेल. मस्त. आणि बघा स्नेहाने ना अख्खा मसूर पण बनवलाय. अख्खा मसूर पण आम्हाला तिघांना खूप आवडतो. हा आपण रेसिपी नाही दाखवली ना याची अख्खा मसूरची. सिंपल आहे एकदम. या जेवायला मित्रांनो. गरम आहे. एकच नंबर. अख्खा मसूर पण किती छान वाटते. आणि खूप जण आपल्याला कमेंट पण करायचं, अरे भाई ए दादा कधीतरी व्हेजच्या तरी रेसिपी दाखवा. बघा आज तुमची फरमाईश पूर्ण केली. आम्ही व्हेजची रेसिपी दाखवली, ती पण एकदम म्हणजे बघा ना या क्लायमेट मध्ये या सीझन मध्ये पावसाळ्यामध्ये एकदम जास्त प्रमाणात खाली जाते भाजी, ती बनवली कंटोलांची भाजी. तर आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा दुपारी गेलो करण सोबत जंगलामध्ये, खूप मेहनत केली, मग कंटोला काढली. कंटोला कशी असतात, कंटोल्याच्या ताण्यावरती फुल कसा असतो ते सुद्धा तुम्हाला दाखवलं. कंटोला करून झाल्यावरती घरी आलो. मग स्नेहानी बघा तुम्ही किती भारी अशी भाजी बनवली. हा सानूचं पण दाखव थोडा. चालू आहेत ना. अरे वा, मस्त आहे ना. चालू आहे. काय बनवते? कॉकटेल बर्ड. तर स्नेहाने मग भाजी बनवली. भाजी एकदम साधी आणि सोपी, एकदम सिंपल, काही एवढी हार्ड नाही. पण ती ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि हा मित्रांनो तुम्हाला मला हे सांगायला आवडेल, लास्ट इयर पण आम्ही कंटोलांची भाजी बनवलेली, ती ना एकदम युनिक असू शकते ना तुमच्यासाठी. आणि ती भाजी ना ती बनवताना ना ती तुम्ही जेव्हा टेस्ट करणार ना अजिबात करसट लागणार नाही. भरलेली कंटोला ती पण रेसिपी नक्की ट्राय करा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते, नक्की वॉच करा. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.